न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज. वडगावानंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबवण्यात आलेला शनिवार फनिवार या उपक्रम अंतर्गत आनंदी बाजार आणि खाऊ गल्ली भरली. गावच्या मुख्य चौकामध्ये हा आनंदी बाजार भरवण्यात आला होता. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान, जीवन कौशल्य, आत्मविश्वास, संवाद कला आणि सहकार्याची भावना विकसित करणे हा होता. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पदार्थ, घरगुती चविष्ट खाद्यपदार्थ, भेळ, केक, चॉकलेट, खेळणी इतर वस्तू घेऊन स्टॉल उभारले होते. ग्रामीण भागातील शिक्षणात कसे नवे प्रयोग घडत आहेत, मुलांमध्ये आत्मविश्वास कसा वाढतो आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत आता वडगावांच्या या आनंदी बाजारमध्ये. काय ते बनतात का बरोबर सर. बरीच खरेदी केलेली आज. हा आता मुलांचा बाजार आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपले वडगावानंद या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा जो काही खाऊ गल्ली आणि बाजारचं कौशल्य ज्ञान त्यांचं वाढण्यासाठी शाळेने आयोजित केलेला हा छोटाखानी बाजार. या बाजारात बऱ्यापैकी ग्रामस्थ या ठिकाणी खरेदीला आलेले आहेत. आज हा लहान मुलांचा बाजार या ठिकाणी संपन्न होत असताना मुलांचं ज्ञान वाढण्यासाठी, त्यांना व्यावहारिक ज्ञानाचं बऱ्यापैकी माहिती व्हावा असा उद्देश या पाठीमागे आहे. आणि या ठिकाणी अधिकाधिक ग्रामस्थांनी येऊन खरेदी करण्याचं आव्हान मी या ठिकाणी सर्वांना करतो. आपलीच मुलं आहेत, आपल्या मुलांना व्यावहारिक ज्ञान कशा प्रकारे वाढेल आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी की व्यावहारिक ज्ञानाची आत्तापासूनच त्यांना सवय लागावा म्हणून या ठिकाणी हा बाजार शाळेने भरवलेला आहे. एवढं नाही बिंदू, इतकी एवढं नाही सर. आवाज द्या काय हॅपी 10 रुपयाला चहा घ्या, 10 रुपयाला चहा घ्या, 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये चहा, 10 रुपये, 10 रुपये चहा. तुला सांगितलं का?
दिली सांग ना त्यांना. काय विकायला? पाणीपुरी किती रुपयाला आहे? काय काय विकते तू? किती राहायचे? किती रुपयाला आहे? 10. आपल्या बरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे काही शिक्षक बंधू आहेत, तर नक्की त्यांना विचारूया की हा जो आज बाल आनंद बाजार जो भरलाय, तर नक्की याच्या मागचा उद्देश काय? आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद तर्फे शनिवार फनिवार या उपक्रमांतर्गत आनंदी बाजार आणि खाऊ गल्लीचं आयोजन आमच्या शाळेने केलेले आहे. या उपक्रमामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांचं व्यवहारज्ञान वाढावं, तसेच कौशल्य वाढावं आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेमेंटची पण माहिती मिळावी, यासाठी ह्या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. नक्की साधारणपणे आता हा बाजार भरलाय, तर साधारणपणे किती रुपयाची उलाढाल होईल आज? 25,000 पर्यंत उलाढाल होईल प्राथमिक अंतर्गत.